सूर्याचेही हृदय पागळते दिवस मावळत आल्यावर, कठोर मनेही हळवी होतात निरोपाचा क्षण आल्यावर. तर आजच्या या काय म्हणूया 2-3 एकाच मांडवाखाली 2-3 लग्न होतात ना. काय नाही, आपल्या मुलीला निरोप द्यायचा आणि आलेल्या मुलीचं स्वागत करायचं. त्यावेळेस कशी अवस्था होती माहिती आहे तुम्हाला? एक हसावं, रडावं का कृतज्ञता व्यक्त करावं काही कळत नाही. तसं आज मुलांचं झालंय, मिक्सअप झालंय सगळं. असो, पण आजच्या या सगळ्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय आपले लाडके अध्यक्ष माननीय वामनदाजी यादव, गावचं नेतृत्व राजाभाऊ भांगिरे, माजी सरपंच अनंत नाना गलांडे, हनुमंत पांढरे सर, आपल्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष माननीय सदस्य अतुल माळी सर, आपल्या शाळेचे मुख्याध्यापक केदार सर, शिंदे सर, आमचे सहकारी मित्र रोकडे सर, आणि ज्यांच्या नावाला अख्खा देश घाबरतो ते शरद पवार सर, आणि तुम्ही सगळे विद्यार्थी मित्रांनो. आता मी गेली 7 वर्ष बोलतच आलोय. माईक माझ्याच हातात असतो बऱ्याच वेळ, तुम्हाला माहितच आहे. त्याच्यामुळे मी काय फार बोलणार नाही. पण आता शेवटचं भाषण आहे, मला थोडंसं बोलावं लागेल. खरं तर मला एवढी जायची घाई नव्हती. मला वाटत होतं आपण 2-4 दिवसांनी परत यावं, परत निरोप समारंभ करावा. परंतु एकाच दगडात 2-3 पक्षी मारायचं मुख्याध्यापकांनी ठरवलं. पण असो, कारण खूप कामं पण आहेत, त्याच्यामुळे म्हणलं ठीक आहे चला करूया आपण, काय हरकत नाही. तर मला पहिला दिवस आठवला राजेभाऊ, तुम्हाला बी आठवत असं 19/5 मी या शाळेत आलो होतो. आज आहे 18/9 है ना. उद्या बरोबर 7 वर्ष होते. मी आलो त्या दिवशी इथंच आम्ही बाहेरच्या कट्ट्यावर खुर्ची टाकून बसलो. मात्र राजेभाऊ होते, अजून दाजी होते, काही 4-5 जण बसलो होतो आम्ही. आणि तो पहिला दिवस मला आठवला. शाळेत आलो तर शाळेला तिथं गेट नाही, काय नाही, सगळं ओपन. स्टेज नव्हतं, काय नव्हतं, पाण्याची सोय नाही. शिंदे सर होते. शिंदे सर म्हणून, सर पाण्याची सोय काय करा? शिंदे सर पैसे देऊन 4 आणत तिथे मुलांसाठी. आपले मुख्याध्यापक, माजी मुख्याध्यापक शिवाजी शिंदे सर. अरे म्हटलं इथे मुलांना पाण्याची सोय नाही, कार्यक्रम घ्यायचा मला तर स्टेज नाही. मग तिथून आम्ही सुरुवात केली. पण एक मात्र अतिशय सकारात्मक बातमी माझ्यासाठी होती. मी यायच्या आधीच आपले विक्रम भांगिरे, राजाभाऊ यांनी, त्यांना माहिती होतं मी टेक्नोसॅगी आहे मोडणीमध्ये सगळं काम आपण केलं, शाळेची वेबसाईट वगैरे काढली होती. त्याच्यामुळे त्यांनी पहिली तालुक्यातली टॅबलेट स्कूल म्हणून आपल्या शाळेमध्ये यांनी जी रुजवात केली पहिल्यांदा, त्याच्यामुळे मी ओळखलं की गावकऱ्यांचा सकारात्मकता 100% आहे. खूप सकारात्मक गावकऱ्यांमध्ये मला त्या पहिल्याच कार्यक्रमावर दिसून आली. आणि आपली शाळा पहिल्यांदा 100% टॅबलेट स्कूल झाली. आणि त्या कार्यक्रमाला आपण बबन दादांना बोलवलं, गट शिक्षणाधिकाऱ्यांना बोलवलं. त्याच्यानंतर मग माझ्याकडे 4थी-5वीचा वर्ग होता. आज पण 4थी-5वीचा वर्ग आहे, योग आहे. तर त्यावेळेस मग मी आता सप्टेंबर महिन्यात सुरू आहे ना, त्यावेळेस काय झालं, मी विचार केला, इथे माझी मुलगी तनिष्का, तुम्हाला माहिती आहे, आरंच्या शाळेत होती. आणि मग माझ्याकडे 4थी-5वीचा वर्ग होता. आता मी आरंच्या शाळेचा थोडा अभ्यासाचा शिक्षक आहे म्हणल्यावर आपण चौकशी करतोच कसं चाललंय, काय चाललंय. मला तिथे असून देखील मला का थोडंसं वाटलं की बाबा आपण याच्यापेक्षा चांगलं करू शकतो का, आपल्या मुलीला आपल्या शाळेत घेऊन नाही. मग मी स्वतः विचार केला, 30 सप्टेंबरला माझ्या मुलीला आपल्या शाळेत नाव दाखल केलं तिचं. आणि मी स्वतःच वर्ग तो घेतला. आणि त्याचं मला 100% यश आलं. आज बऱ्याच ठिकाणी तुम्ही बघताय की एवढा कॉन्फिडन्स असणं सोपं काम नाही. स्वतः वर्ग घ्यायचा, स्वतःची मुलं स्वतःच्या वर्गात टाकायचे. तर हे मी केलं आणि ते खरं करून दाखवलं. राजाभाऊंना माहिती आहे, त्या वर्षी राजाभाऊ आपण हे जे शाळेचा चढता आलेख दिसतोय ना, त्याचा पाया आपण त्या पहिल्या वर्षी घातलाय 2018 साली. सतत शाळेचं नाव पेपर असायचं, सतत. आणि आपल्याच विद्यार्थिनीने आपल्या शाळेने विक्रम केला त्या वर्षी. टॅलेंट हंट स्पर्धा असायची, निबंध स्पर्धा, गायन स्पर्धा, बुद्धिबळ स्पर्धा, वक्तृत्व, निबंध, सुंदर हस्ताक्षर, या स्पर्धा परीक्षा, सगळ्या परीक्षेमध्ये आपल्या शाळेचं नाव उज्ज्वल केलं. तनिष्का सुरवसे ती 12वीची परीक्षा देते. तिच्यासोबत आपली नागनाथ भांगिरीची मुलगी होती, ती पण आता इंजिनिअरिंगची परीक्षा देते. ती माझी पहिली बॅच, इयत्ता 5वीची. आणि सगळे विद्यार्थी अतिशय हुशार झाले त्या पहिल्या बॅचचे. जो पुन्हा आता काही बरेच जण आता खूप बाहेर शिकायला गेले. तर मी आल्यानंतर मी आधी ठरवलं की बाबा आपल्याला स्टेजची आवड आहे, आपण कार्यक्रम